महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाला। या परीक्षेत दिवड तालुका मान जिल्हा सातारा येथील अमोल भैरवनाथ गुट्टुकडे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकवत पोलीस उपनिरीक्षक पदास गवसणी घातली आहे। अमोल याने सांगली येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे। नोकरी लागली, मात्र नोकरीमध्ये मन रमलं नाही, त्यामुळे नोकरी सोडून थेट गावाकडे मोर्चा वळवला आणि दिवड येथे गावी आल्यानंतर MPSCचा अभ्यास करण्याचे निश्चित करून लॉकडाऊन नंतर काही दिवसातच पुणे गाठले। पुण्यात रात्रंदिवस MPSCचा अभ्यास करून थेट पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर झाला आणि साताराचे अमोल गुट्टुकडे यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत सातारा जिल्ह्यासह मान तालुक्याचा झेंडा महाराष्ट्रात उंचावला आहे। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या यशाबद्दलची अधिकची माहिती। माझे नाव अमोल भैरवनाथ गुट्टुकडे, मी दिवड गावचा आहे, तालुका मान जिल्हा सातारा। नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये MPSC मधून पोलीस उपनिरीक्षक या पदी माझी प्रथम क्रमांकाने निवड झालेली आहे। तर माझा प्रवास असा होता की एक ॲव्हरेज विद्यार्थी असल्यामुळे 10वीला मार्क चांगले पडले होते आणि त्यामुळे पुण्याला ॲडमिशन घेण्याचा निर्णय मी घेतला, परंतु तिथलं वातावरण मला सूट झालं नाही, अभ्यासक्रम समजत नव्हता, त्यामुळे मी 11वीला नापास झालो। त्यानंतर 11-12वीमध्ये एक चांगले शिक्षक आम्हाला भेटले, शेख सर म्हणून। त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री ह्या गोष्टी बऱ्याच समजून व्यवस्थित सांगितल्या, मराठीमधून शिकवायला लागले, त्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळाल्या। 12वीला 64% मार्क मिळाले आणि एक चांगली डिग्री घ्यायची म्हणून मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं। मग जॉब मिळाला, जॉब करण्यासारखी परिस्थिती होती, म्हणजे जॉब करावा असं वाटलं होतं काही दिवस, त्यामुळे मी जॉब पण केला। जॉब होता माझा खोपोली लोकेशनला आणि कंपनी होती बँगलोरची, परंतु जॉब मी 1 ते 1.5 वर्ष केला, पण त्यामधून मला असं काही सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही। तर मनात कधी कुठेतरी खंत लागून राहिलेली की आपल्याला करायचं आहे। तत्पूर्वी 2018ला एक माझे मामा पोलीस पाटील झाले आणि पोलीस पाटील मामाचेच मेहुणे कृष्णा सुळेमणी यांची एक्साईज सब इन्स्पेक्टरमध्ये निवड झाली। त्यामुळे माझी प्रेरणा एवढी वाढली की आपण आता करायलाच पाहिजे म्हणलं। मी जॉब सोडला, त्यानंतर लॉकडाऊन लागलं। लॉकडाऊनमध्ये 1 ते 1.5 वर्ष गावाला राहिलो, गावाकडे सगळी कामं केली, थोडा अभ्यास चालू होता गावाकडे आणि ठरवलं होतं की करायचंच आपण। मित्रांनी सपोर्ट केला, आर्थिक पाठबळ दिलं आणि मी ठरवलं की आपण MPSC करायला पुण्यामध्ये जायचं। 2021 पासून मी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला। तर पुण्याला जाण्याचा निर्णय काय घेतला मी की पुण्यामध्ये अभ्यासाचं वातावरण आहे, एक माझं वैयक्तिक मत आहे, कारण मला असं एकटा अभ्यास करण्याची सवय नाही। 4 लोक बाजूला अभ्यास करत असतील तर ते वातावरण मला सुट होतं, म्हणून मी पुण्याला जायचा निर्णय घेतला। मी सगळ्यांना सांगणार नाही की तुम्ही पुण्याला जावा। त्यानंतर अभ्यास चालू केला। 2021ची प्रिलिम दिली कंबाईनची, पण त्यामध्ये मी नापास झालो। त्यानंतर ग्रुप Cची दिली। ग्रुप C मध्ये एक्साईज सब इन्स्पेक्टर, इंडस्ट्री सब इन्स्पेक्टर या परीक्षेसाठी मी पात्र ठरलो, परंतु काही कारणानिमित्त माझ्या काही चुकांमुळे मी मुख्य परीक्षामध्ये यश मिळवू शकलो नाही। त्यानंतर राज्यसेवा मेन्स पण दिली 2023ची। तत्पूर्वी 2022ची प्रोसेस चालू झाली होती, प्रिलिम, मेन्स, आणि मेन्स झाल्यावरच मला समजलं होतं की आपल्याला मार्क चांगले आलेत आणि आपला प्रथम क्रमांक येऊ शकतो। त्याचवेळी मी सगळ्यांना सांगितलं होतं। त्यानंतर ग्राउंडची मी चांगली तयारी केली। एक चांगलं पठाण सर म्हणून आहेत आमच्या, त्यांच्याकडे क्लासेस लावले आणि मुलाखतीला पण तसं केलं। 3-4 ठिकाणी मी मॉक इंटरव्ह्यू दिले, रयत शिक्षण असेल, ज्ञानदीप असेल, स्पॉटलाईट असेल, या सर्व ठिकाणी मी इंटरव्ह्यूची पण तयारी केली आणि त्यातून मला एक घवघवीत यश मिळालं। तर यामध्ये माझं यशाचं गम काय असेल तर मी प्रश्नपत्रिका जास्त सोडवले। विद्यार्थ्यांना हे सांगेन की प्रश्नपत्रिकाचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे, PYQचा अभ्यास केला पाहिजे आपण, कारण त्यातून आपल्याला आपल्या चुका समजून येतात। मुलांनी बाकी दुसऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, सोशल मीडिया असेल, तुमची व्यसनदिनता वगैरे काय असेल, ह्या गोष्टी टाळून मुलांनी जिद्दीने अभ्यास केला आणि स्वतःवर कॉन्फिडन्स असला की MPSC काही जास्त अवघड नाही। आणि मुलांनी प्लॅन B पण ठेवायला हवा, कारण जास्तीत जास्त 3 वर्षाच्या वर मुलांनी MPSC करायला नको असं माझं वैयक्तिक मत। पालकांनी पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। 11वीमध्ये नापास होऊन देखील न हारता न खचता जिद्दीने पेटून उठून केला अभ्यास आणि पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात पहिला आला। याच यशामुळे सातारा जिल्ह्यासह मान तालुक्याचा झेंडा महाराष्ट्रात अमोल गुट्टुकडे यांनी उंचावलेला आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।